गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्र आहे. Okay. गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. गाय हे जगातलं सगळ्यात मोठं चिकित्सा केंद्र आपण किंवा चिकित्सा पद्धती आहे. आरोग्य पर्यावरणाच्या प्रत्येक समस्येवर गाय हेच उत्तर आहे. त्याच्यामुळं गाय पालन केल्यानंतर आपल्या येणाऱ्या काळात जी संकट आहेत त्या संकटांना स्वदेशी पद्धतीने तोंड द्यायचं असेल. सध्या शेतकऱ्यांच्या समस्या फार मोठ्या आहेत. शेतीची 50 ते 80 ते 90% उत्पादन खर्च कमी करण्याची क्षमता या गायींमध्ये आहे. भोलेनाथ तू अरे थांब 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 हा देवा चालेल चालेल. नमस्कार मित्रांनो, वेलकम ऑन द राहुल पॉडकास्ट शो. मित्रांनो, आज मी अशा व्यक्तीला भेटणार आहे जे स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी बिझनेस मॅनेजरमध्ये डिग्री मिळवली आहे. त्याचबरोबर त्यांना MNC कंपनीमध्ये जवळजवळ 13 ते 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि एवढं करून सुद्धा त्यांनी 13 ते 14 वर्षांनंतर त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि नोकरी सोडून त्यांनी देशी गोपालनाचा निर्णय घेतला आणि ते व्यवसाय त्यांनी यशस्वी करून दाखवला. तर मित्रांनो, त्यांच्याकडे सध्या 130च्या वरती देशी गायी आहेत आणि या देशी गायींमधनं फक्त दूधच नाही तर त्यांच्याकडे जवळजवळ 25 प्रकारचे ते प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये विकत आहेत. आणि या प्रॉडक्टमधून त्यांनी ते वर्षाकाठी जवळजवळ 15 ते 20 लाखाचा नफा मिळवत आहे. तर मित्रांनो, त्यांनी या व्हिडिओमध्ये हेच सांगितलंय की देशी गायीचं पालन म्हणजे फक्त दूध उत्पादन नसून त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळून नफा सुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फिटलाय मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पाहूयात सतीश खैरे ऑन द राहुल पॉडकास्ट शो. सतीश सर, वेलकम ऑन द राहुल पॉडकास्ट शो. तर आता मला खरंच विशेष वाटतंय की एक इंजिनियर माणूस त्याचबरोबर डिग्री केली आहे बिझनेसमध्ये आणि 13 वर्ष नोकरी करून नोकरी सोडली आणि ह्या व्यवसायामध्ये येणं एक विशेषच गोष्ट आहे. तर सर्वप्रथम तुम्हीच तुमची स्वतःची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव सतीश मोहन खैरे. माझं शिक्षण आहे DME डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नंतर माझं झालं PG DBM पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. नंतर मी केले MBS मास्टर इन बिझनेस स्टडीज मार्केटिंग मध्ये. PG DBM माझं प्रोडक्शन मध्ये आहे आणि MBS मार्केटिंग मध्ये. तर मार्केटिंग हा माझा मूळ पिंड आणि स्वदेशी व्यवसाय काम करणं हा माझा आवडता छंद. तर स्वदेशी व्यवस्थेत गाय हा स्वदेशी व्यवस्थेचा कणा आहे. 7 वर्षापूर्वी आपण गायींवर काम करायला चालू केलं. मी 14 वर्ष नोकरी केली. 14 वर्ष असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी सोडून आता मी सर्व पूर्ण वेळ हे गोपालन आणि पंचगव्य आधारित किंवा गो आधारित व्यवस्थेवर काम करतो. खरं महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी चांगला पगार असा असिस्टंट मॅनेजर मध्ये, तरी सुद्धा हे सोडलं. ह्याच्या मागचं काय कारण होतं? त्याच्या मागचं कारण असं की मला स्वतःला अनेक व्याधी होत्या की मणक्यात माझ्या सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस आहे, गॅप होत आहे एकेकाळी. त्याच्यानंतर बॉडी पेन, सारखं सर्दी, खोकला, थंडी, ताप, इम्युनिटी कमी असणं. कारण आयुष्यातले 30 वर्ष बेशिस्त गेले इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे पहाटेपासून ते फर्स्ट सेकंड नाईट तिन्ही शिफ्ट असायच्या. बरोबर. तिन्ही शिफ्ट वर्किंग असल्यामुळे खाण्यापिण्याचं कोणतंही शेड्यूल नव्हतं, काही नव्हतं. आणि तिथे एका मिनिटाचं प्रेशर जे म्हणतात ते इंडस्ट्रीमध्ये. आणि एवढं करून चांगलं काम करून पैसे मिळतो याचं समाधान नाही. तर चांगलं काम करून पैसे मिळाले पाहिजे हा उद्देशाने 2014-15 नंतर मी भारतीय चिकित्सा पद्धतीचा आणि गो आधारित व्यवस्था अभ्यास करायला चालू केलं. आणि 2017ला नोकरी सोडून मी आता जवळपास 7 वर्ष झाले पूर्ण वेळ हे करतो गो आधारित व्यवस्था. मला सांगा की ठीक आहे, गोपालन तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करू शकत होता, पण गोपालन का बरं ह्याचं सांगितलं नाही. त्याचं एक कारण आहे की गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्र आहे. गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. गाय हे जगातलं सगळ्यात मोठं चिकित्सा केंद्र आपण किंवा चिकित्सा पद्धती आहे. आरोग्य पर्यावरणाच्या प्रत्येक समस्येवर गाय हेच उत्तर आहे. त्याच्यामुळं गाय पालन केल्यानंतर आपल्या येणाऱ्या काळात जी संकट आहेत त्या संकटांना स्वदेशी पद्धतीने तोंड द्यायचं असेल. सध्या शेतकऱ्यांच्या समस्या फार मोठ्या आहेत. शेतीची 50 ते 80 ते 90% उत्पादन खर्च कमी करण्याची क्षमता या गायींमध्ये आहे. आणि शिवाय रासायनिकपेक्षा चांगलं उत्पादन देऊन ते तुमच्या ऑर्गॅनिक पेक्षा चांगलं उत्पादन देऊन आणि भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक व्याधी
ज्या व्याधी लाखो रुपये खर्च करून नीट होत नाहीत, त्या व्याधी नीट करण्याची ताकद गायींच्या पंचगव्याच्या मध्ये आहे. तर इंधनाची समस्या आपल्याला जर निराकरण करायचं असेल तर गाय हीच आहे. अशा प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन गायींकडे आहे, म्हणून आपण गायींकडे वळालो. ओके, तर मी असा प्रश्न विचारला थोडक्यात की गायींचं एवढं महत्व का, तर काय सांगाल की काय याचं सायंटिफिक असे रिझन्स आहेत की ह्याच्यामुळे गायी एवढ्या महत्वाच्या आहेत, काय सांगाल? विशेषतः गायींमध्ये 80% ऑरा ऊर्जा, ज्याला म्हणतात ना प्रज्ञा ऊर्जा, ज्या अदृश्य ऊर्जा मानली जाते, ते 80% गायींमध्ये सापडते आणि 20% क्रिया ऊर्जा सापडते. अश्वमध्ये उलटे, अश्व म्हणजे घोडा, घोड्यामध्ये 20% क्रिया ऊर्जा, 80% क्रिया ऊर्जा सापडते, म्हणून घोड्याला वेग आहे, आणि 20% अदृश्य ऊर्जा आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला घोडा आणि गाय दिसेल. तर गायींवर मी सांगितल्याप्रमाणे गायींवर प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन आहे. जगातल्या जगभरातल्या समस्या आहे, पर्यावरणाच्या असतील, इंधनाच्या असतील, आरोग्याच्या असतील, किंवा शारीरिक मानसिक स्वास्थ्याच्या समस्या असतील, त्या प्रत्येक गोष्टीचं समाधान गायींकडे आहे. म्हणून आपण गोपालन हे गायींचं वैज्ञानिक आधारावर जर बघितलं तर जर्सी आणि देशी हा जमीन आसमानचा फरक आहे. भारतीय वंशाच्या ह्या सगळ्या गायी आहेत. 1 ग्राम शेण जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये 300 कोटी ते 500 कोटी सूक्ष्मजीव येतात, आणि जर्सीच्या शेणामध्ये फक्त 40 ते 60 लाख येतात. त्याच्यामुळे जर्सीने दूध उत्पादन दिलं, पण शेतकरी परावलंबी झाले. तर शेतकऱ्यांचा आता तुम्ही बघताय रासायनिक खतांमध्ये एवढं सारं आहे, खर्च वाढत चालले की त्यातनं, आणि शिवाय दुष्परिणाम तर आहेच, शेतकऱ्यांचे खर्च वाढत चालले. सोबत सरकारचं लाखो कोटी रुपयांचं अनुदान त्या रासायनिक खतांना जाते. त्याची जर किंमत काढली आपण, युरियाचं 2405 रुपयाच्या आसपास काहीतरी किंमत आहे, आणि सरकार देते 256 रुपयामध्ये. म्हणजे 90% जास्त पैसे सरकार खिशातनं घालते, आणि सरकार हे कुठं ना कुठं डिझेल, पेट्रोल ह्याच्या एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून ते वसूल करते. अप्रत्यक्ष नागरिकांचं नुकसान आहे, सरकारचं नुकसान आहे, आणि विदेशी चलन जाते. आपलं भारतीय व्यवस्थेमध्ये एवढी ताकद आहे की रुपया आणि डॉलर बरोबर करण्याची क्षमता जर कोणामध्ये आहे तर ते गो आधारित व्यवस्थेमध्ये आहे. लाखो कोटी रुपयांची आपण बचत करू शकतो. फार्मा इंडस्ट्री 8 लाख कोटी रुपयाच्या पुढे बोलली जाते. तर ती फार्मा इंडस्ट्री जर गो आधारित व्यवस्थेवर गेलो, रासायनिक जर आपण टाळलं, तर आपण आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या सक्षम होऊ शकतो. आणि माझ्या दृष्टीने एखाद्या देशाची मॅनपॉवर ही स्ट्रेंथ नाहीये, हेल्दी मॅनपॉवर ही स्ट्रेंथ आहे. तर त्या हेल्दी मॅनपॉवर ह्यावर काम करायचं असेल तर आपल्याला गायींना शरण जाणं गरजेचं आहे. नाही, छान. तुम्ही माहिती तर खूप छान सांगितली, पण मला काय प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, गोपालनाबद्दल तुम्ही एवढी माहिती सांगितली, पण असं काहीतरी तुम्ही शिक्षण घेतलंय का कुठलं ह्याच्यामध्ये, की डायरेक्ट म्हणजे कसं काय एक्सपिरियन्स कसा आहे? माझे आतापर्यंत 12 प्रशिक्षण झाले आहेत. 5 प्रशिक्षण पालेकर गुरुजींचे आहेत, गो आधारित नैसर्गिक शेतीमधले, ज्याला ते SPNF म्हणतात, सुभाष पालेकर नॅचरल फार्मिंग. एक आहे माझं जैविक शेतीच्या संदर्भात ताराचंद बेलचींचं. पंचगव्य चिकित्सेचे मी आतापर्यंत 6 वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. त्यात प्रामुख्याने मोरया गो संवर्धनचा उल्लेख करतो, जिथं आम्हाला जास्तीत जास्त गोष्टी, चिकित्सा वगैरे या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर तिथं मी पंचगव्याचं प्रशिक्षण घेतलंय, अष्टगव्याचं प्रशिक्षण घेतलं आहे, आणि 9व्या गव्याचं प्रशिक्षण घेऊन BSS भारत सेवक समाज केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते. त्या आमच्यासारख्या लोकांना गव्य चिकित्सकची परीक्षा घेऊन अधिकृत प्रमाणपत्र देते. तर तो अधिकृत गव्य चिकित्सक आहे, आणि मला इंजिनियर असल्याचा जेवढा अभिमान नाही त्यापेक्षा जास्त अभिमान मला गव्य चिकित्सक असल्याचा आहे. कारण त्यातून अनेक लोकांच्या व्याधी आपल्याला नीट करता आल्या, भारतीय चिकित्सा व्यवस्थेची ताकद आपल्याला दाखवता आली. नाही, छान. मी हा प्रश्न काय विचारला ऍक्च्युली, कारण की काय आहे की सध्या शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम आहे की देशी गाय म्हटलं की कमी दूध, आणि मला असं वाटतं की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह फक्त एक दुधाकडेच असं वळलेलं आहे. पण तुम्ही जे सांगितलं की मी तुम्हाला विचारलं, तुम्ही बऱ्याचशा प्रोडक्टची वगैरे सांगितलं की 25 प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही बनवताय. 50 प्रकारचे आहेत, इथं फक्त 25 आपण डिस्प्ले लावले. हा, पण नंतर हे लोकांना माहिती नाही सत्य. तर आज ह्या व्हिडिओच्या मार्फत मला हेच दाखवून द्यायचंय लोकांना, किंवा तुम्ही सांगा की देशी गाय म्हणजे फक्त A to मिल्क हा विषय नाहीये, तर देशी गायींमधनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, आणि त्याचं मार्केट खूप चांगलं आहे, आणि त्यातनं आपल्याला बराचसा नफा सुद्धा मिळू शकतो. तर आता सुरुवात मला सांगा की तुमच्याकडे सध्या गायी किती आहेत, आणि कशा प्रकारे त्या तुम्ही सुरुवातीपासून वाढवलेत आतापर्यंत? आपल्याकडे सध्या सगळ्यात 1,400 गोवंश आहे आता. आपण 57 गायी आपल्या खरेदीच्या आहेत, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गायी आपल्याकडे वाढलेल्या आहेत. आणि आपलं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात 1,400 गायी आपण सांभाळतो, एकही रुपया कोणाला दान मागत नाही कुठल्याही प्रकारचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकही गाय आज पण आपण विकलेली नाही किंवा कुठे पांजरपोळला सोडलेली नाही. दूध देऊ अथवा नाही देऊ. अजून एक तुम्ही प्रश्न विचारा, दूध कमी असतं, 100% मला मान्य आहे गायीचं दूध कमी असतं, आणि आमच्याकडे 1,400 गोवंश असल्यामुळे गाई टू गाई मेहनत होत नाही. आणि माझ्याकडे 50 ते 55 गायी, यांचं वय 14 ते 15 वर्ष, थोडक्यात वार्धक्याकडे आहेत. त्याच्यामुळे दूध उत्पादन अतिशय अजून कमी आहे, कारण गोपालन आपण हे आस्था म्हणून करतो, आणि पुण्यात जे आहे किंवा गो आधारित शेती हा आपण व्यवसाय म्हणून करतो. तर एकही गाय आजपर्यंत आपण कुठेही दिलेली नाही. पण गायींमध्ये खूप, मी म्हटलं ना, गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्र आहे. गायींचं शेण गोमूत्र वापरून जर आपण शेती केली तर एका गायीपासून कमी
पाळेकर गुरुजी 30 एकर शेती म्हणतात, पण 5 एकर शेती कमीत कमी होते. सध्याचं 5 एकर शेती तुम्ही बजेट काढलं तर 2.5 लाख ते 5 लाख बरोबर, रुपये खूप खर्च आहे. खर्च वर्षाला जातो. हम्म. आणि तुम्ही एक गाय सांभाळून जर केलं तर कमीत कमी तुम्ही 2 लाख रुपये डोळे झाकून वाचू शकता गायींमध्ये. आणि एक गाय वर्षभर सांभाळण्याचा खर्च मला नाही वाटत 30-40 हजाराच्या वर जातो. ओके. अगदी मजूर जरी तुम्ही विकत घेतला, चारा जरी विकत घेतला तरी तो 40-45-40 हजाराच्या वर जात नाही. मग 40 हजार रुपये खर्च करून गाय जर तुम्हाला शेतीमध्ये 2 लाख रुपये वाचवत असेल तर गायीचा सगळा खर्च निघून नफा निघतो गायींच्या नुसत्या शेण गोमूत्रामध्ये. बाकीच्या औषधी बाय प्रोडक्ट त्या गोष्टी वेगळ्याच. ओके, छान. तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे 57 गायी तुम्ही सुरुवातीला हो. खरेदीच्या टप्प्याटप्प्याने घेतला, एकदम नाही टप्प्याटप्प्याने घेतला. घेतल्या. तर आता मला सांगा, तुम्ही वय पण सांगितलं की 15 वर्ष, एक्झॅक्ट गायी किती वर्ष दूध देते आणल्यानंतर, आणि टोटल म्हणजे ते कधी बंद होतं आणि किती दूध देते थोडं? नाही, आता ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. काही गायी म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी पण दूध देतात, काही वयाच्या 8व्या-9व्या वर्षी बंद होतात. ओके. काही गायींचं असं आहे की वेल्या खूप चांगलं दूध देतात, नंतर दूध कमी पडतं. तर दुधावर आमचा फोकस नाही, नाही. कारण दुधात आम्ही अपयशी आहे, त्यामध्ये ओके. आम्ही अपयशी आहोत आणि आस्था म्हणून करतो म्हणून ते पण एक कारण आहे. पण गायी जास्तीत जास्त संख्येने सांभाळणे, गायींची व्यवस्था घरात घर पोहोचवणे आणि अर्थशास्त्र जर म्हणाल तर शेण गोमूत्र. राजीव दीक्षित नेहमी म्हणायचे, ज्यांना आम्ही गुरु मानतो, ते राजीव दीक्षित एक गोष्ट नेहमी सांगायचे की गाय दूध हे बोनस आहे आणि तुमचं मुख्य ओके. उत्पन्नाचा स्रोत असलं पाहिजे शेण आणि गोमूत्र. तर दूध हा बोनस आहे, जेवढा बोनस मिळेल तेवढा चांगलाच आहे. बोनस कोणाला नकोय, Right. तो जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. हम्म. पण त्यासाठी गायी टू गायी मेहनत पण झाली पाहिजे. तर आणि तरुण गायींची संख्या जास्त असावी, जे आता आपल्या गोठ्यामध्ये दिसते. नवीन गायी आपल्याकडे ज्या वेल्या होत्या त्या आता तयार होत आहेत. तर येणाऱ्या वर्षभरात आपण दुधामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ. ओके, छान छान. तर आता आपण थोडक्यात गायींबद्दल किंवा ह्या व्यवस्थापनेबद्दल बोलूयात. 130 गायी आहेत, त्यांना चारा, हे शेड किंवा पाणी, याच्याबद्दल थोडक्यात सांगा की कशा प्रकारे हे नियोजन चालतं. आता आपण सध्या 18 एकर शेती गो आधारित करतोय, की एकही ग्राम युरिया, DAP, सुपर 18 एकर शेती. 18 एकर शेती. ओके. आमचं 5.5 एकर आहे, भावाचं पलीकडे 5.5 एकर आहे. हे जवळपास 11 एकर आणि धामारीला 7 ते 8 एकर आपण एका व्यक्तीचं करायला घेतलं क्षेत्र आहे. अशा 18 एकर शेती करतो, एकही ग्राम युरिया, DAP न वापरता. म्हणजे आपण असं लोकांना म्हणत नाही तुम्ही वापरू नका आणि आम्ही वापरणार. आपण स्वतः करून दाखवतो आणि आपल्याकडे 500 पेक्षा जास्त शेतकरी येतात. 100 पेक्षा जास्त वाहन आपण शेतीचे यशस्वी करून दाखवले. कांदा, मिरची, टोमॅटो पासून ते अगदी अंजिरापासून, डाळिंबापासून, सीताफळापर्यंत प्रत्येक वाहनावर आपलं काम चालू आहे. आणि आपण जमीन पैलवान करण्यावर काम करतो. त्याच्यामुळे गायींच्या चाऱ्याचा जर प्रश्न असेल तर चाऱ्याचा आपण आपल्या स्वतःच्या 18 एकर शेतीमध्ये पिकवतो. पण काही क्षेत्र पावसाळी असल्यामुळे तिथं ते 4 ते 6 महिने शेती होते. बाकी आपण ऊसाची वाडी पण विकत घेतो, कडवळ विकत घेतो, मका विकत घेतो आणि स्वतःच्या शेतीमध्ये असलं तुम्ही बघा ते कडवळ कापून आणून खाऊ घातलेलं आहे. तर हे सगळं असं कडवळ, आता गायींनी पाला खाऊन घेतला, दांड्या राहिल्यात. ज्वारीचा कडबा आहे, तुरीचं, हरभऱ्याचं कुटार असतं आपल्याकडे, त्यानंतर लाकडी घाण्यावरच्या पेंडी असतात. आरोग्याचा प्रश्न आपण होमिओपॅथीचं ट्रीटमेंट करतो. एक तर गायी फार आजारच पडत नाही मुक्त संचार गोठा असल्यामुळे, पण आजारी पडल्या तर आपण होमिओपॅथीचं ट्रीटमेंट करतो. पाण्याचं आपलं स्वतःची विहीर आहे, तुम्ही खाली जाऊन बघितलीच असेल. त्या विहिरीतनं पाणी टाकीमध्ये, तर टाकीमधनं पंप करून ह्या आळामध्ये येतं. त्यात नैसर्गिक कॅल्शियम वाढावं म्हणून आपण चुन्यासारखी नैसर्गिक गोष्ट वापरतो. त्याच्यानंतर मग हे पलीकडचं जे कंपाऊंड आहे ते बिना दुधाच्या गायींसाठी आहे. आणि गायी दिवसभर मोकळ्या असतात, फक्त संध्याकाळी दुधाच्या गायी बांधून असतात. आता मला सांगा, जर्सी HF गायी आणि ह्या गायी यांच्यामध्ये चारा कमी जास्त असं होतो का? 100%. जर्सीला जवळपास 35 ते 40 किलो चारा दररोज लागतो. आणि ह्या गायींना 20 ते 25 किलो चारा खूप होतो. त्यात खिलार सारखं जर देशी वाण असेल तर 15 ते 20 किलो चारा पुरेसा होतो. त्याच्यामुळे ह्या गायींचा आरोग्याचा खर्च कमी आहे, ह्या गायींचा चाऱ्यांचा खर्च कमी आहे. आणि ह्या गायींमध्ये एवढी अद्भुत ऊर्जा आहे की माझ्यासारखा व्याधीग्रस्त माणूस 90% आजार बरे झाले 10% औषधं घेऊन. तर एवढं चांगलं ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे खर्च कमीच आहे या गायींमध्ये. कारण 125 गायी आपण सांभाळतो, पण जर्सी माझ्यामध्ये 40-45 सांभाळल्यानंतर जेवढा खर्च येणार नाही तेवढा 125 गायी गोवंश मध्ये आपल्याकडे कोणत्या जातीच्या गायी आहेत सध्या? आपण देशी गायींवर काम करतो. आपल्याकडे गीर आहे, त्याच्यानंतर साहिवाल आहे आणि कांक्रेज आहे आणि खिलार आहे. 4 ब्रीड आहेत. आता ह्याचं ब्रीडिंगचं कसं केलं जातं? नाही, ब्रीडिंगचा विषय असा की आपल्याकडे नंदी 2 होते. एक नंदी आता मागच्या महिन्यातच ब्रीडिंग साठी दुसरीकडे दिला. दुसरा एक नंदी गीरचाच आहे. कांक्रेज साठी आपल्याकडे स्पेशल असा नंदी नाहीये, किंवा खिलार साठी आपल्याकडे हे सगळं, हे पण नॅचरल, सगळं नॅचरल नंदी. आमचं म्हणणं शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. सिमेंट म्हणजे कृत्रिम बऱ्याच गोष्टींना आमचा विरोध आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास सर्वच. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे म्हणतात की इंजेक्शनवर गाय लावायचं. ज्यावेळेस बैल आपल्याकडे नंदी असतो दारात, माझं म्हणणं आहे की तुम्ही एक वेळेस मंदिरातला महादेव नाही पूजला तर चालेल, पण दारातला हा महादेव असला पाहिजे, हा कत्तल खाण्यात जाता कामा नये. आणि ह्याचा फायदा असा होतो की ह्या नंदीला 8 दिवस आधी कळतं गाई माझ्यावर येण्याच्या, वास त्यांना ते गंध येतो. तर 8 दिवस तो गायीच्या आधी मागे मागे फिरतो. आता आपल्या गोशाळेत शक्य नाही, कारण गायीची
संख्या जास्त हा, हा. दररोज कोण ना कोण माझा असतो. पण जिथे मर्यादित गायी आहेत तिथे नंदी 8 दिवस त्या गायीच्या आधी मागे फिरतो आणि ज्यावेळेस पीक ओव्ह्युलेशन पिरियड टाइम ज्यावेळेस ते Okay. श्रीबीज रप्चर होतं त्याच वेळेस तो गायी क्रॉस करतो किंवा गायी त्याला त्याच वेळेस क्रॉस करून देते आणि 90 ते 95% अॅक्युरेसी राहते गाय गाभण राहण्यामध्ये. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये माझ ओळखता येत नाही. माझ बरोबर. ओळखता आलं तर त्यावेळेस डॉक्टर मिळत नाही. त्यावेळेस डॉक्टर मिळालं तर त्यांचं समजा त्या कांड्यांचं सिमेंटचं टेम्परेचर वगैरे मेंटेन असेल तर ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 50% जास्त अपयश येतं. आणि दारातल्या महादेवामध्ये एवढी ताकद आहे की हा महादेवाचं मूत्र नंदी शेवगा अर्क म्हणून एक म्हणतं नैसर्गिक वियाग्रा म्हणून त्याची ख्याती आहे. आणि नपुसकतेच्या समस्या आता खूप वाढत चाललेल्या आहेत. तर त्याच्यावर सगळ्यात चांगलं रामबाण औषध नंदी आहे, महादेवाचं मूत्र. तर ते महादेवाचं मूत्र म्हणजे नंदीचं मूत्र, नंदी शेवगा अर्क म्हणतो त्यापासून. छान छान. खरंच एवढी माहिती खरंच म्हणजे बऱ्याच लोकांना नाहीये म्हणूनच हा व्हिडिओ ऍक्च्युअली आहे. हा व्हिडिओ वेगळा होईल आणि तुम्हाला वेगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपण दोघं आहोत. हो नाही नक्की नक्की. तर आता आपण थोडक्यात या शेड बद्दल बोलूयात. समजा एखाद्याला गिर गाईचं सुरू करायचं असेल तर किती म्हणजे सुरुवात कुठून करायला लागेल किंवा किती सुरुवातीला आणाव्या किंवा गिर गाईच असं नाही. माझं म्हणणं कोणत्याही देशी गोवंशावर हा. काम करा. आम्ही 7 वर्षापूर्वी गिर दुधासाठी म्हणून आम्ही या क्षेत्रात आलो होतो गिर म्हणून. पण दूध खरंच कमी आहे. मग जर देशी गोवंश मध्ये काम करायचं असेल तर खिलार कांक्रेज सारखे डांगी देवणी यासारखे आपले महाराष्ट्रातले स्थानिक गोवंश आहे त्याच्यावर आवर्जून काम करा. आणि राहिला विषय दुसरा जर शेण गोमूत्रातच खरा नफा आहे आणि आहे प्रत्यक्षात तो आहे तर त्याच्यावरच काम असेल तर आपल्या स्थानिक गोवंशावर काम करा. आणि मग त्यांना छोटंसं शेड पण चालू शकेल. फक्त निवाऱ्याची सोय हवी, खाण्यापिण्याची चांगली सोय हवी आणि देशी गाई देशी पद्धतीने सांभाळण्यापासून कटाक्ष द्या. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सुग्रास कुठल्याही प्रकारचं केमिकल गाईंना दिलं जात नाही. बाहेर असं काय कॅल्शियम वगैरे असलं काय अजिबात नाही. नैसर्गिक चुना वापरतो. त्यानंतर लाकडी घाण्यावरचा शेंगदाणा, तीळ, करडई, मोहरी यासारख्या पेंडी आपण वापरतो. गुळ बाजरी वापरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. आता ह्या गाईचं दुर्दैवाने 4 सड बंद आहेत आपण आणल्यानंतर. ह्या मागच्या वेळेस तिला एक घोरं झालं होतं त्याचं गब्बर नाव ठेवलेलं लोक कामगारांनी लाडक्या. 4 सड बंद असताना आपण दुसऱ्या गाईचं दूध पाजून ही गाई जगवली. आणि आता पण दुसऱ्या वेळेस पण सेम गोष्ट आहे की तिचं दुसरं वासरू पण आपण बाहेर दुसऱ्या गाईचं दूध पाजून दुर्दैवाने 4 सड बंद आहेत त्या गाईचे. आता एक महत्वाचा प्रश्न, HF ची किंमत मी ऐकली की 1 ते 1.5 लाख रुपये असते. तर त्या तुलनेत ह्या गायांच्या किमती कशा आहेत आणि याला मार्केट कुठे आहे की समजा जर आणायचं असतील तर ते कुठून आणि कसं? देशी गाई 30,000 ते अगदी 50,000 चांगल्या प्रतीच्या गाई म्हणजे मॅक्झिमम समजा चांगल्या प्रतीची गाई 60-70 हजार रुपये खूप झाले. खूप चांगल्या प्रतीची गाई आणली तर 60-70 हजार रुपये खूप होतात. त्यामुळे एकतर कॉस्ट निम्मी आहे आणि ह्या गायींमध्ये तुम्हाला चांगले गव्य देण्याची ताकद आहे आणि सांभाळण्याची कॉस्ट कमी आहे. त्याच्यानंतर मिळणारे उत्पादनांचे फायदे खूप आहेत. जर्सीमध्ये फक्त दुधाचं इन्कम मी नाही म्हणत नाही. आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थोडंसं शॉर्टेज असल्यामुळे जर्सी गाईच्या दुधाला बाजार पण चांगला आहे. तर त्याच्यामुळे लोकांना वाटतं ते परवडतं. पण ओव्हरऑल जर कॉस्ट काढली अगदी मॅनपॉवर कॉस्ट पासून ते चारा आपल्या शेतीमध्ये जे पिकवतो तर ते सगळ्याचं गणित जुळत नाहीये. एवढ्या वर्षभरात थोडंसं जुळतंय तो भाग वेगळा. पण जर्सी गाई रासायनिक खतांमध्ये आपण खूप मोठा खर्च करतोय आणि येणाऱ्या काळात सरकार सबसिडी हळूहळू काढून घेते. युरियाचं तुम्ही उदाहरण बघा. नॅनो युरिया हा पर्याय आणला गेलेला आहे आणि सरकार दाणेदार युरिया बंद करण्याची योजनेत दिसतंय एकंदर त्यांच्यामध्ये. तर दाणेदार युरिया बंद झाला आणि नॅनो युरियाचे जर लोकांना रिझल्ट नाही मिळाले तर माझं नेहमी म्हणणं आहे की दारात तुम्हाला शेती करायची असेल तर एकमेव पर्याय दारात एक गाय तरी ठेवा. आता आपण गिर गायींच्या दुधाच्या प्रोडक्टकडे थोडं दुर्लक्षित करूयात आणि पंचगव्य जे म्हणजे काय गायींपासून 5 प्रकारचे जे काही प्रोडक्ट मिळतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि तो कशा प्रकारे बिझनेस आपण या गिर गायींबद्दल करू शकतो याच्याबद्दल बोला. एक तर गिर गाई हा विषय सोडून द्या. देशी गाई देशी गाई आपण काम करतो देशी गोवंश. गिर हे त्यातलं दुधासाठी सगळ्यात चांगली फेमस असणारी एक प्रजाती आहे. ठीक आहे. तर पंचगव्य प्रोडक्ट 5 प्रकारचे प्रोडक्ट नाही मिळत. पंचगव्य म्हणजे 5 गव्य. देशी गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गव्यांना पंचगव्य म्हणतात. त्या पंचगव्यापासून जे उत्पादन 5 गव्य मिळतात. 5 गव्यापासून आपण शेकडो प्रकारची उत्पादनं घेऊ शकतो. इथे आपण 25 प्रकारची उत्पादनं ही प्रादेशिक स्वरूपात ठेवलेली आहे. आणि ह्या स्वदेशी व्यवस्थेत एकतर रसायनमुक्त आहे आणि आपल्या शरीराला आरोग्य देण्यापासून पर्यावरणाचं नुकसान पूर्णपणे वाचवण्याची क्षमता या गोष्टीमध्ये आहे. आणि चिकित्सा पद्धतीमध्ये तर एवढे चांगले रिझल्ट की माझ्या वडिलांना स्वतःला फुफ्फुसामध्ये कॅन्सरच्या गाठी सांगितल्या होत्या. त्या गाठी सुद्धा पंचगव्य चिकित्सेच्या आधारावर बऱ्या झाल्या. हार्टचे पेशंट असतील बऱ्याच गोष्टींमध्ये त्याचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत. आता मी उदाहरण सांगतो. सकाळची सुरुवात आपली दंतमंजनपासून होऊ शकते. टूथपेस्टला विरोध करा. अजू दीक्षितांचं तुम्ही व्याख्यान ऐकलं. सोडियम लॉरेल सल्फेट असतं त्याच्यामध्ये फ्लोराईड हा बेस वापरतात.
आणि त्याच्यामुळे मग दात लवकर खराब होतात. तर मंजन पासून सुरुवात होऊ शकते. गायींचं गवऱ्यांचं भस्म, त्यात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि त्या गोष्टी टाकून. तर त्यानंतर सुरुवात होते आंघोळीनी साबणाच्या. ओके. तर देशी गाईचं शेण, मुलतानी माती, नागरमोथा, रिठा, शिकेकाई, हळद, साबण त्यापासून सुरुवात होऊ शकते. शॅम्पू आहे, केश तेल आहे, त्याच्यानंतर बऱ्याच तूप आहे आणि अशा अनेक प्रकारच्या धूपकांडी देवाला. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी एवढाच उल्लेख आहे. आपल्या शास्त्रामध्ये कुठेही उदबत्तीचा उल्लेख नाही. बांबूची काठी जाळत नाही शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितली, कारण त्यातनं विषारी वायूंची निर्मिती होते. ओके. तर देवाला धूप किंवा देशी गाईचं शेणापासून बनलेलं त्या तूप आणि लाकडी घाण्यावरचं तेल, खोबऱ्याचं आणि नागरमोथा अशा काही औषधी वनस्पतीपासून आपण भीमसेनी कापूर त्यापासून धूप बनवतो. असं दैनंदिन जीवनापासून पहाटेपासून ते शेवट होईल एवढी सगळी उत्पादनं देशी गाईच्या पंचगव्याच्या आधारावर बनतात. राहिला प्रश्न औषधींचा, गोमूत्राच्या अर्क आज कॅन्सर सारख्या अनेक आजार, दुर्धर आजारांवर उपयोगी ठरतात. किडनी फेल्युअर सारख्या गोष्टी उपयोगी ठरतात. मधुमेह असेल, कुठल्याही प्रकारच्या व्याधी असतील ही बरी करण्याची क्षमता देशी गायींमध्ये आहे. आणि गायींचा भक्त किंवा गव्य चिकित्सक म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की ॲलोपॅथीचा कमीत कमी वापर. आणि आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत की त्या व्यवस्थेकडे आपण वळलं पाहिजे. त्यासाठी लोकाश्रय आणि राजाश्रय असला पाहिजे. आता समजा एखाद्याला प्रशिक्षण घ्यायचं असेल, तुम्ही म्हणता प्रशिक्षणाची आवश्यकता, तर ते कशा प्रकारे आणि कुठं? तर मी स्वतः मोरया गोसंवर्धन वाटेगाव सांगली इथे प्रामुख्याने पंचगव्य चिकित्सेचे प्रशिक्षण घेतले आणि तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता. का त्याचं कारण सांगतो. मी बऱ्याच ठिकाणी घेतले, पण तिथं प्रॅक्टिकल वगैरे खूप चांगले घेतले जातात. आणि भिडे गुरुजींचं म्हणतात शांत स्वभाव आहे आणि गायडन्स करण्याची क्षमता खूप चांगली आहे. तर एखादं उत्पादन बनवतात मग काय अडचण येऊ शकते आणि ती कशी टाळली पाहिजे त्याचं योग्य प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक जे म्हणतात ते तिथं दिलं जातं. म्हणून मोरया गोसंवर्धन आणि त्यांचं अधिकृत केंद्र पण आहे BASS. तुम्ही त्यांच्या 3 ट्रेनिंग घेऊन 4थं परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला अधिकृत गव्य चिकित्सक म्हणून प्रमाणपत्र सुद्धा मिळतं. आता मला सांगा की तुमचं सध्या एक नॅचरल वर्ल्ड म्हणून एक प्रोडक्ट आहे. तर थोडक्यात बोलूयात, थोडक्यात इन्कम बद्दल बोलूयात, कारण की तोही खूप महत्वाचा पार्ट आहे. सध्या किती प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये विकताय आणि त्यातनं नफा कशा प्रकारे मिळवताय? आता नॅचरल वर्ल्ड हे आपलं प्रोडक्ट नाही, नॅचरल वर्ल्ड हा आपला ब्रँड आहे. ओके. निसर्गापासून बनलेलं विश्व म्हणजे नॅचरल वर्ल्ड. ते पुण्यात त्या काळी कॉर्पोरेट कल्चरमध्ये असल्यामुळे इंग्लिश नाव ठेवलं गेलं आणि ते प्रचलित झालं. आणि त्यात एवढं की ते नाव आपण रूढ झालेलं आहे. आणि आपल्या गोशाळेचं आहे नॅचरल वर्ल्डच्या अंतर्गत चालणारी लक्ष्मी गिर गोशाळा. आपल्या सोबत अजून 3-4 लोक आहेत जे देशी गाई सांभाळतात. तर नॅचरल वर्ल्ड समूहाची उलाढाल 1 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि त्यातनं वर्षाला 15 ते 18 लाख रुपये आपण नफा कमवतो. त्यातला 50-60 हजार रुपये नफा परत आपण गायींच्या व्यवस्थापनावर आणि बाकी गोष्टीवर आवर्जून खर्च करतो. कारण बिना दुधाच्या गायी, भाकड गायी खूप मोठ्या प्रमाणात आपण सांभाळतो. पण येणाऱ्या काळात शेण गोमूत्राचं टार्गेट आमचं 1 कोटी रुपयाचं आहे. फक्त शेण गोमूत्र. शेतीची जी औषधं आपण बनवणार आहेत त्यात 1 कोटी रुपयाचं टार्गेट उद्दिष्ट. परत आता दूध वगैरे आणि सगळे उत्पादनं मिळून 1 कोटी. आता आपलं टार्गेट आहे फक्त शेण गोमूत्राचं 1 कोटीचं आहे. आणि ते येणाऱ्या 1-2 वर्षात आपण येणारा शेतकऱ्यांचा ओघ पाहता किंवा लोकांचा प्रतिसाद पाहता ते आपण टार्गेट अचीव्ह करू ही खात्री. अरे वा, खरंच खूप छान. खरं हे मला माहिती नव्हतं, कारण की माझाही असाच समज होता की देशी गाय म्हणलं की काय दूध कमी येतं त्यामुळे शक्यतो लोक करत नसतील. पण त्यातनं एवढं सगळं मिळू शकतं, एवढं सगळं बनवू शकतं. इट्स अमेझिंग. गोमय वस्ते लक्ष्मी गोमूत्र धन्वंतरी. देशी गाईच्या शेणामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास आहे आणि गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास आहे. आता थोडंसं मला कुठेतरी रिअलाइज होतंय की श्रीकृष्णाने देशी गायींवर काय एवढं प्रेम केलं. अगदी बरोबर. हेच सांगायचं तात्पर्य. गाय हे जगातलं सगळ्यात मोठं विज्ञान. राईट. सर, आता मला सांगा की तुम्ही पंचगव्याबद्दल बोललात, तर हे माणसासाठी कशा प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो? हे कोणत्या किंवा थोडक्यात प्रोडक्टची नाव घेऊन सांगा की अशा प्रकारे याचा फायदा. मी प्रातिनिधिक स्वरूपात सांगेल. मी सांगितलं धूपकांडी ही वातावरण शुद्ध करण्याचं काम करते, मन प्रसन्न करण्याचं पण काम करते. आणि ह्याचं भस्म जे आहे ते आरो सारखं पाणी पण शुद्ध करतं. तर त्याच्यामुळं हे देवासमोर आपण लावू शकतो. मंजन आपण सकाळी दात घासण्यासाठी वापरू शकतो. हिरड्या मजबूत होतात त्यामुळे. आणि ब्रशने उलट होतं. ब्रश किंवा टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड बेस असल्यामुळे हिरड्या झिजतात. तर त्यासाठी मंजन हे रक्ताचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती, गोमय भस्म असल्यामुळे दातांचे अनेक विकार बरे करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्यानंतर केश तेल आहे आपल्याकडे डोक्याला लावण्यासाठी. तर केश तेल आपण बनवतो. त्यानंतर सगळ्यात चांगलं औषधी आयुर्वेदामध्ये एक प्रश्न विचारला जातो की हजारो औषधी आहेत आणि त्याच्यामध्ये जर 1 नंबर औषधी जर कशाला द्यायचा असेल तर तो कशाला दिला पाहिजे. तर शास्त्र त्याचं उत्तर देतं घृत, म्हणजे तूप. हे वैदिक पद्धतीने बनलेलं तूप. तर तूप बनण्याची एक प्रक्रिया, बटर ऑइल आणि तूप ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे.
तर तुपामध्ये असं आहे की आपल्या शरीरामध्ये अन्न पचल्यानंतर रस रक्त मांस मज्जा मेद असते आणि शुक्र असं सप्त धातूंचं निर्मिती होते आणि ते झाल्यानंतर अन्न पचलं असं आयुर्वेद मानतं. त्या गोष्टीला 38 ते 40 दिवसाचा कालावधी लागतो आणि घृत खाल्ल्यानंतर ही प्रक्रिया 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण होते, म्हणजे 10 पट अधिक फास्ट होते. त्याच्यामुळे बघा घृत खाणाऱ्या व्यक्तींमध्ये तेज ओज वेगळ्या प्रकारचे असते आणि त्यांची बुद्धिमत्ता किंवा सात्विकता वेगळ्या पद्धतीची असते. म्हणून म्हणतात घृत हे जगातलं सर्वोत्तम औषधी. आणि तूप हे त्रिदोषनाशक, सर्वोत्तम त्रिदोषनाशक, वात कफ आणि पित्त ह्या तिन्ही दोषांवर चालणारं तूप हे औषधी आहे आणि सर्वोत्तम पित्तनाशक म्हणून आयुर्वेदामध्ये तुपाचा उल्लेख सापडतो. तर पण ते वैदिक पद्धतीने बनलं. वैदिक पद्धत म्हणजे काय, दूध उकळलं पाहिजे, दूध देशी गाईचं हवं मुळात, ते उकळलं पाहिजे. उकळताना पितळाचं भांड कलई केलं किंवा मग मातीचं भांड वापरलं पाहिजे, जेणेकरून त्यातलं 93-95% न्यूट्रिशन मेंटेन राहील. उकळल्यानंतर त्यातला बॅक्टेरिया मेला जाईल, त्यातनं त्याचं दही लावलं जाईल. दही लावलं की कॅल्शियम सारखी तत्व 4 पटीने वाढतात. सर्व दुधाचा, साईचं नाही. मार्केटमध्ये साईचं पण करणारे बरेच लोक आहेत, तर शास्त्रामध्ये त्याला मान्यता नाही. त्याचं मंथन झालं पाहिजे लाकडाच्या रवीने. परत हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर विचारलं गेलं की 5000 वर्षातला सर्वोत्तम शोध कुठला, तर शास्त्र त्याचं उत्तर देतं समुद्र मंथन. घुसळणे, फॉरवर्ड रिव्हर्स, प्रोटॉन न्यूट्रॉन एकमेकांना टक्कर होऊन अमर्याद ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा त्या लोण्यामध्ये ताकामध्ये येते आणि ते लोणी मातीच्याच भांड्यात 100% न्यूट्रिशन ज्यास आपण कडवतो, ते झालं जगातलं सर्वात औषधी घृत. आणि त्याच्यानंतर जे बाय प्रोडक्ट येईल ते ताक. तर आमचं शेतीचं रहस्य विचारलंय, शेतीच्या यशाचं रहस्य, तर आम्ही त्याचं ताक उत्तर देतो. ताकासोबत आम्ही सर्वोत्तम प्रकारचे बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, संजीवक एवढं सगळं बनवलं आहे. आणि मग तक्रासो, या ताकापासून तक्रासो बनवतो. आता बसून काम असल्यामुळे 70 ते 80% लोकांना पचनाचे काही ना काही प्रकारच्या समस्या आहे. पचनाच्या आहे, ऍसिडिटी आहे, पोट गच्च होणं आहे, मूळव्याध आहे, बगंदर आहे, फिसुला आहे किंवा गॅसेसचे प्रॉब्लेम आहेत. त्या सगळ्यांचं सगळ्यात चांगलं सोल्युशन तक्रास. ताक, कुटलेली हळद, कुटलेली मोहरी, सेंधव मीठ आणि गोमूत्राचा अर्क हे सगळं विशिष्ट पद्धतीने आसव पद्धतीने फर्मेंटेशन म्हणून तक्रासव बनतं. तर खूप साऱ्या लोकांचे मूळव्याध ह्यानी बरे होऊ शकतात. खूप साऱ्या लोकांचे पचनाचे, गॅसेसचे, उष्णतेचे विकार ह्यानी बरे होऊ शकतात. आणि 80% आजार ह्या सिस्टीम मधून येतात. पोटाच्या विकारामध्ये फक्त खोकला असणाऱ्या लोकांना हे चालत नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोमूत्राचे 20 प्रकारचे अर्क आहेत. तक्रारिष्ट, ताकापासून तक्रारिष्ट परत एकदा बनतं. 5 प्रकारचे मीठ, संवरचल मीठ, समुद्र मीठ, बीड मीठ, सेंधव मीठ, पादेलोन, हे 5 प्रकारचे मीठ, मिरी, ताक, हे सगळ्या गोष्टी फर्मेंटेशन करून तक्रारिष्ट, ज्यांना खूप हाय लेवलची ऍसिडिटी आहे, खूप जास्त प्रकारचा मूळव्याध आहे, त्यांच्यासाठी तक्रारिष्ट बनतं. डोळ्याचं नेत्र औषधी आहे, कानाचं कर्ण औषधी आहे, शॅम्पू आहे, अश्वत्थ रस आहे, त्यानंतर गोमूत्र आसव आहे, दमा अस्थमा आहे त्या विकारांसाठी. तर असं जगातल्या प्रत्येक व्याधीसाठी गायींच्या एक वेगळ्या प्रकारच्या चिकित्सा पद्धतीने काम करतात. एवढे प्रोडक्ट बनते, मला विशेष वाटतं की एवढे प्रोडक्ट बनवू शकतो आपण. अजूनही खूप कमी होतं, ह्यापेक्षाही खूप प्रकारचे घृत आणि खूप प्रकारच्या मलम, खूप प्रकारच्या आसव, अरिष्ट, अनेक गोष्टी बनतात. नाही, छान छान छान, खरंच खूप छान. आता आपण पंचगव्याची माहिती घेतली, आता थोडक्यात एका सांगा की शेती कशा प्रकारे बरं हे उपयोगी पडू शकतं. आता तुम्ही आणि मी इंडस्ट्रीमध्ये काम केली, कॉर्पोरेट कल्चर केली, कॉर्पोरेट कल्चर मध्ये काम केली माणसं आपण. तर कॉर्पोरेट कल्चर मध्ये काम करत असताना आपण बघतो की 5 ते 10% जरी कॉस्ट कमी करायची असेल तरी आपले जे कंपनीचे मालक आहेत ते पाहिजे तेवढे पैसे खर्च करायला असतात. तुम्ही 10% प्रोडक्शन कॉस्ट कमी करून दाखवा. आपल्या गायींच्या आधारात एवढी ताकद आहे की 50 ते 80-90% आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी करू शकतो गोवा आधारित शेतीने. गोवा आधारित म्हणतोय मी. आमचा जैविक शेतीला विरोध आहे विज्ञानाच्या आधारावर, आमचा ऑर्गॅनिक शेतीला विरोध आहे विज्ञानाच्या आधारावर, आमचा केमिकल फार्मिंगला विरोध आहे विज्ञानाच्या आधारावर. तो गोवा आधारित, गाय बायपास न करता, की गायींची गव्य कुठल्याही पद्धतीत विकृत लॅबमध्ये कुठलाही घटक बाजूला न काढता किंवा ऍड न करता नैसर्गिक स्वरूपात जे आपण करू त्याला गोवा आधारित आपण नैसर्गिक व्यवस्था म्हणतो. त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण ह्युमिक ऍसिड पासून, जिब्रालिक ऍसिड पासून, तक्रामृत पासून, अगदी संजीवक पासून, अनेक गोष्टी प्रकार, डांगास्त्र पासून अनेक प्रकारचे सक्षम आपण गोष्टी तयार करतो आणि त्यांनी तुमची 50 ते 80-90% पर्यंत, तरकारीमध्ये 80% पर्यंत प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. आणि एवढी चांगली व्यवस्था असताना सुद्धा त्याला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तर आपण त्या गोष्टीपर्यंत गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने दारात एक गाय सांभाळली पाहिजे. 80 ते 90% प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते. आपल्या व्यवस्थेत एका पंपाला फवारायचा खर्च 25 ते 30 रुपये सरासरी आहे आणि रासायनिक मध्ये तुम्ही गेला तर 150-150 रुपये. हा पहिला फरक. दुसरा फरक काय, तर रासायनिक मध्ये तुम्हाला दुप्पट फवारण्या करायला लागतात. गो आधारित व्यवस्थेत आपण जमीनच पैलवान करतो, त्यामुळे कोणत्याही पिकासाठी ते काम करतं. आणि त्याच्यानंतर मग तुमचं फवारण्याचं प्रमाण 50% कमी होतं. जिथं 20 पंप फवारायचे तिथं 10 पंपामध्ये अख्खं पीक निघून जातं. एवढं चांगली व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. छान, ग्रेट. तर आता एक मला प्रश्न येतोय असा की एवढे सगळे फायदे असून काय रिझन आहे की हे लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा लोक ह्याला करत? दोन्ही कारण, लोकाश्रय नसणे आणि राजाश्रय नसणे. लोकांना लोकाश्रय म्हणजे काय, मी सांगितलं ना, लाखो रुपये खर्च करूनही बऱ्याच व्याधी नीट होत नाही.
पण आता भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये आले तर 500, 1000 रुपये, 2000 रुपयामध्ये सुद्धा त्या व्याधी नीट होऊ शकतात. ओके. मग जास्तीत जास्त लोकांनी आपल्या भारतीय चिकित्सा व्यवस्थेचा एकदा अनुभव घेतलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मग विचार केला पाहिजे आपण ॲलोपॅथीकडे किती प्रमाणात जायचं, पाश्चात्य चिकित्सा पद्धतीकडे किती प्रमाणात जायचं. अगदी प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट आहेत. अगदी तुम्ही रणदीप गुलेरिया एम्स डिरेक्टर त्यांचं एक मी आर्टिकल वाचलं होतं की एका HRCT स्कॅनचे साईड इफेक्ट म्हणजे 700 एक्सरे काढल्यानंतर जेवढा साईड इफेक्ट होईल तेवढा एका HRCT स्कॅनचा साईड इफेक्ट आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये गोमूत्रासारखं सर्वोत्तम कफनाशक गोष्ट नाहीये. तर अशा अनेक गोष्टीचे सक्षम पर्याय असताना आपल्याला नाडी परीक्षण ही खूप चांगल्या प्रकारची विद्या आपल्या भारतामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं आता म्हणजे फार कमी लोकांकडे ते आहे आणि म्हणजे थोडक्यात राजाश्रय तर नाहीच आहे, लोकाश्रय पण नाही. सरकारने प्रमोट सरकारचं बहुतेक लक्ष नाहीये किंवा प्रमोटही करत नाही अशा गोष्टी. कारण की मी काही कुठे ऍड किंवा असं काही कुठलं कॅम्पेन लॉन्च केले की देशी गाय असं काहीच दिसत नाही. मी थोडासा विवादित मुद्दा उपस्थिथ करेल. लाखो कोटी रुपये लसीकरणावर खर्च करण्यापेक्षा सरकारने जर त्याच्या निम्मे पैसे जरी गो आधारित व्यवस्थेत खर्च केले असते आणि लसीकरणानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय असं कुठेतरी दिसतंय, याचा कुठे अभ्यास तरी झालाय का की किती वाढलंय, काय झालंय, किंवा लसीकरणानंतर कोणाचे साईड इफेक्टच्या नोंदी तरी ठेवल्या गेल्यात का, याही गोष्टींचा थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे. जगभरातनं काही गोष्टी आहेत आणि सुप्रीम कोर्टात हा विषय गेल्यानंतर केंद्र सरकारने याच्यावर भूमिका घेतली की संबंधित साईड इफेक्ट आम्ही वेबसाईटच्या पोर्टलवर टाकले होते, आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही. आता केली नाही का नाही हे सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट आहे सरकारचं, तर केली का नाही हे सगळ्या जगाला माहिती. जबरदस्ती बसमध्ये बस मिळत नव्हता, विमानात तिकीट मिळत नव्हतं, नोकरी मिळत नव्हती, वॅक्सिनेशन तर आमचं असं म्हणणं आहे की आपलं शरीर हा आपला अधिकार आहे आणि आपल्या शरीरात काय टाकायचं याचं स्वातंत्र्य असावं. आणि भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये एवढं चांगलं आहे की मी कुठल्याही प्रकारची लस घेतलेली नाही, माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची लस घेतलेली नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोरोना किंवा अजून कोणता तत्सम आजार नाही. खरंच खूप छान माहिती दिली. कारण की तुमच्याशी बोलून बऱ्याचशा गोष्टी येतील पण लोकांना एवढा आजका टाइम स्पॅन कमी झाला त्यामुळे आपल्याला जास्त वेळ वाढवता येणार नाही. जर कोणी रिक्वेस्ट केली तर नक्कीच ह्या पॉइंटवर आणखी चर्चा करूयात. माझा नंबर मी सांगतो. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9960517038 आणि माझा जिओचा नंबर आहे कारण गावाकडे जिओ एअरटेल लागत नाही, 87 67 016 386. ओके. आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नॅचरल वर्ल्ड. तर पुण्यात नॅचरल वर्ल्ड नावाने आपलं स्वतःचं विक्री केंद्र आहे. तर नॅचरल वर्ल्ड नावाने आपण उत्पादनं विकतो आणि त्याच्यामध्ये असे अनेक प्रकारचे साबण, दंतमंजन, धूपकांड्या, नस्य, तक्रासह, तक्रारिष्ट वगैरे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण विक्री करतो. आणि शेतीसाठी हे तक्रामृत, अमोनिया म्हणजे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी त्या उपलब्ध करून देतो आणि शेतकऱ्यांचं 50 ते 80-90% पर्यंत कॉस्ट कमी करून देतो. छान छान. मित्रांनो, जर तुम्हाला गवळ पालन किंवा इतर यांचे प्रोडक्ट काही घ्यायचे असतील तर यांची पूर्ण डिटेल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकदा नक्की जाऊन चेकआउट करा. त्यांचा नंबर आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असे काही व्यवसाय करायचा असेल तरी यांना फोन करा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. अजून एक शेवटला मी एकच सांगेल, फेसबुकला आपले 2 पेजेस आहेत प्रामुख्याने. नॅचरल वर्ल्ड ॲग्रो प्रोडक्ट्स, गो आधारित शेतीचे प्लॉट कसे चालले आहेत, कसे त्यांचे रिझल्ट आहेत, 5-10% गोष्टी मी फेसबुकला टाकलेल्या आहेत. पण त्या बघायच्या असतील तर तुम्हाला बसता जागेवर नॅचरल वर्ल्ड ॲग्रो प्रोडक्ट्स हे फेसबुक पेज. आणि चिकित्सेच्या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर नॅचरल वर्ल्ड पंचगव्य प्रोडक्ट्स. आणि आमच्या गोशाळेची माहिती बघायची असेल तर लक्ष्मी गीर गोशाळा, जे मराठीमध्ये, जे इंग्लिश मध्ये नाही, लक्ष्मी गीर गोशाळा मराठीत टाका तुम्ही, तर तुम्हाला संबंधित गोष्टीची सगळी माहिती मिळेल. थँक्यू सो मच सर, एवढी छान माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फिटलॅब मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. जय गोमाता.